नमस्कार. झी 24 तासच्या रोखोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज झी 24 तासवर आम्ही चर्चेसाठी आमंत्रित केलंय महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि एनसीपीचे ज्येष्ठ नेते आर उर्फ आबा पाटील यांना. आबा नमस्कार, स्वागत आपलं. आबा, तुमच्या येण्याचं टायमिंग इतकं परफेक्ट आहे की युतीमधला बेबनाव आता शिगेला पोचलाय. जवळपास नरेंद्र मोदींकडे जाईल अशा प्रकारची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. गेले 2 तास महाराष्ट्रात काय घडतंय ते आपण पाहताय. त्याचबरोबर आघाडीतही काही फार चांगलं आहे, फार समन्वय आहे, गुण्यागोविंदानं सगळं आहे असंही काही समजायचं कारण नाही आहे. युतीचं आहे ते निदान समोर तरी येत आहे. आघाडीचं झाकलेलं ठेवलेलं आहे का त्यातही काही बेबनाव आहे तो तुम्ही सांगू इच्छिताय का तुम्हाला पुन्हा तसंच झाकून ठेवायचं आहे? आमचं चिन्ह घड्याळ असल्यामुळं मी अगदी अचूक वेळी आपल्याकडे आलो आहे. आज जे भाजप शिवसेनेमध्ये चाललं आहे ते केवळ जागा वाटपाचंच भांडण आहे असं मला वाटत नाही. कारण 18 खासदार निवडून आल्यानंतर सुद्धा दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला जी वागणूक दिली, एखादं साधं मागितलेलं मंत्रिपद दिलं नाही की जे मंत्रिपद महाराष्ट्रासाठी राखीवच ठेवले नेहमी, असं एक छोटंसं मंत्रिपद दिलं. मला वाटतं कुठंतरी इथंच भावना दुखवलेल्या दिसत आहेत. दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळामध्ये एक देशस्तरावर मोठा विजय मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे लोक अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले आहेत आणि डझरमन लोकांनी आता मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंगं बांधलेली आहेत. आता 18 खासदार निवडून येऊन एक गीते शिवसेनेला मिळाले. आता भारतीय जनता पार्टीने जर वाढीव जागा घेतल्या तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा ओळीनी 15 गीते उभा करण्याशिवाय शिवसेनेसमोर दुसरा कुठला पर्याय हे भारतीय जनता पार्टीचे लोक ठेवतील असं मला वाटत नाही. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये अनेक वेळा बघितले, साधारणतः एक सूत्र ठरवलं जातं की खालच्या सभागृहामध्ये नेता एकाचा तर दुसऱ्या सभागृहामध्ये नेता दुसऱ्याचा. विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेतेपद जाऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीने काय काय खेळ्या केल्या की जेणेकरून त्यांचे आमदार कमी राहावेत. म्हणजे मित्राबरोबर ज्या प्रामाणिकपणाने वागायला पाहिजे ती भारतीय जनता पार्टीची नीती सुरुवातीपासून मला कधी दिसली नाही. 2 मित्र प्रामाणिक वागत नाही आहेत, मग दुसरे जे 2 आघाडीतले मित्र आहेत ते तरी एकमेकांशी प्रामाणिकपणे वागतायत का? नाही, आमच्या एवढ्या एकमेकावर कुरघोड्या नव्हत्या आणि नाहीत. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की 2004 साली आमचे 71 आमदार होते, काँग्रेसचे 69 आमदार होते. पण देशस्तरावर आमचा पक्ष आहे, दिल्लीमध्ये आमचं राज्य आहे, मुख्यमंत्रीपद आमच्याकडे हवं, आमचा पक्ष मोठा आहे. विधानसभेतल्या संख्याबळावर आमची संख्या जास्त होती, पण आम्ही आमचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसने घेतलं तरी चालेल, पण जातीयवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर यायला नकोत. जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये घेतली, आपण संपूर्ण देशामध्ये बघितलं तर मुख्यमंत्रीपद सोडण्याची भूमिका फक्त राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या हितासाठी घेऊ शकतं, दुसरं कुणीही नाही. 2004ला तुम्ही सांगताय मुख्यमंत्रीपद सोडलं, पण आपण गेल्या 15 वर्षाचा कारभार बघितला तर तुम्ही 15 वर्ष मित्रपक्ष म्हणून आघाडीत सत्तेत एकत्र आहात, पण तरी सुद्धा दोन्ही पक्षातले संबंध एवढे सुमधुर राहिलेले नाहीत. अनेकदा कुरघोडीचं राजकारण झालं, मंत्रिमंडळात कुरघोडी झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं भाजपला आणि शिवसेनेला दोष देता? अलीकडच्या काळामध्ये थोडेसे ते प्रकार झाले, पण विलासराव देशमुख साहेब असताना, सुशीलकुमार शिंदे साहेब असताना, अशोकरावजी चव्हाण असताना आमच्यात कुठं फारसे मतभेद नव्हते. आणि अलीकडच्या काळामध्ये काही प्रकरणं सोडली तर फार मोठे मतभेद होते आणि तात्विक त्याला काय आधार होता अशी काही स्थिती नव्हती. पृथ्वीराज चव्हाण आल्यामुळे मतभेद वाढले असं मी म्हणत नाही. काय मी आज कुणाला एकाला दोष द्यायची काय आवश्यकता नाही, पण अगदीच काय एकमेकाला फार नुकसान करावं अशा पद्धतीच्या भूमिका आम्ही घेतलेल्या नाहीत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तर नेहमीच भूमिका घेतली. आम्ही राज्याचं हित, राज्याचा विकास, धर्मनिरपेक्षता याच गोष्टीला आम्ही प्राधान्य दिले. आता तुम्ही आघाडीची घोषणा करत नाही आहात, महायुतीत काय होतं याची वाट बघताय काँग्रेस राष्ट्रवादी? असं आहे की आता हे प्रकरण आमच्या वरच्या स्तरावर हाताळलं जातं आहे. आदरणीय पवार साहेब, आमचे ज्येष्ठ नेते बाकीचे बघतायत. पण माझी जी माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने काय चुकीची भूमिका घेतली होती. मागल्या वेळी आमच्याकडं 124 जागा होत्या. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये 2009च्या तुमचे खासदार कमी आहेत, तुमचा जनाधार कमी झाला आहे, लोक खासदारांच्या संख्येच्या प्रमाणात तुमच्या जागा कमी होतील म्हणून आमच्या 10 जागा त्यांनी कमी केल्या आणि आम्हाला 114वर आणलं. वास्तविक आमच्या 124 जागा होत्या, पण खासदार कमी तर विधानसभेच्या जागा कमी. आता आमचं
अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, आमचं एवढंच म्हणणं होतं की मागल्या वेळी खासदारांचा निकष लावला, तुम्ही खासदार जास्त म्हणून आमच्या असलेल्या जागा काढून घेतल्या. आता आमचं म्हणणं आहे की आमचे 4 खासदार आहेत, तुमचे 2 आहेत. आम्ही कुठं त्यांच्या दुप्पट मागितलेले आहेत. आम्ही जर म्हटलं असतं खासदाराच्या प्रमाणात 2/3 आम्हाला द्या आणि 1/3 घ्या, तर कदाचित आम्ही वावगं बोललो, जास्त मागितलं, परिस्थितीचा फायदा घेतला, असा त्याचा अर्थ निघू शकला असता. आमच्या ज्या जागा ज्या न्यायाने काढून घेतल्या, ज्या निकषाने काढून घेतल्या, त्याच निकषाने आम्ही थोड्या जागा वाढवून मागितल्या. ह्यात राष्ट्रवादीने काही चूक केली आणि अवास्तव मागितले अशी काही स्थिती नाही. अच्छा, आबा तासगावमध्ये यावेळी तुमच्या विरोधात सगळेच जोर लावत आहेत. संजय काका आधीपासूनच जोर विरोधात आहेत. याशिवाय आत्ता घोरपडे साहेब गेलेत तिकडे. काय यावेळी तासगावमध्ये जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे? माझ्या कार्यकर्त्यांच्यावर आणि तासगाव कोटेमंगळ तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांच्या सदसद विवेकबुद्धीवर नेहमीच ठाम विश्वास राहिला आहे. आणि ज्यावेळी मी कधी अडचणीत येतो असं लोकांना वाटतं, त्यावेळी लोक माझं मताधिक्य वाढवतात. मागल्या 5 वर्षात सुदैवाने तिथं कामही चांगली झालेली आहेत. आणि ज्यांच्याबद्दल आपण बोलता ते तर माझे पारंपरिक विरोधकच आहेत, विरोधक होते. मी मित्र करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना आमदारकी दिली होती, त्यांना कारखाना दिला होता आणि आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला होता. पण मागच्या 2 निवडणुका तर मी संजय काकांच्या विरोधातच जिंकलेल्या होत्या, त्यामुळे ते काय मला नवे आहेत अशातला भाग नाही. आणि अजितराव घोरपडे तर 2.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले होते. म्हणजे हे कोणी फार समर्थन देत होते आणि यांच्याच आधारावर आजपर्यंत निवडणुका जिंकल्या अशी स्थिती नाही. परंपरेप्रमाणे अगदी परंपरागत आमचे वेगळे गट आहेत, आमचे वेगळे पक्ष होते. संजय काका पाटलांना तुम्ही मागच्या वेळेस विधान परिषद देऊन शांत केलं होतं, त्याचा फायदा झाला. त्याच्यामुळे आता समोर थेट तुमचे विरोधक येते, त्याच्यामुळे तुमच्या अडचणी जास्त निर्माण झाल्या आहेत. मला त्यासाठी दुसरी काहीतरी असं ऐकलं जातं दबक्या आवाजात की पवार साहेबांनी काहीतरी. आणि ह्याला जोडून आणखीन एक असा प्रश्न आहे की तुमच्यासारख्या फरड्या वक्त्याला एक प्रकारे तुमच्याच मतदारसंघात जर ठाणबंद केलं तर इतरत्र याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रयत्न करतात की जेणेकरून मी मतदारसंघामध्ये गुंतून पडावं. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना सांगून आलो आहे की शेवटी मी एकटा आमदार होणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं आपला पक्षही सत्तेवर येणं महत्त्वाचं आहे. राज्यातल्या माझ्या प्रचार मोहिमेत काहीही फरक पडणार नाही आणि माझा लोकांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. माझ्या मतदारसंघातली बेसिक अडचण होती, माझा दुष्काळी भाग आहे सगळा. पण गेल्या 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तिथं कृष्णा खोऱ्यातलं पाणी नेणं हे शक्य झालं आणि बऱ्यापैकी भाग ओलिताखाली आला आहे. म्हणजे लोकांची जी मुख्य अडचण आहे ती संपलेली आहे. बाकीची विकास कामं आपण सुद्धा येऊन मी आपल्याला निमंत्रित करतो, कधीतरी रस्ते, दवाखाने, शाळा ह्या जर बघितल्या तर एका लोकप्रतिनिधींनी जी मतदारसंघातल्या जनतेची सेवा करायला पाहिजे, ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही कसूर ठेवली नाही. अगदी मी माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्य कॅम्प घेतले, 20,000 लोकांना त्याचा प्रत्यक्ष. मतदारसंघात लोकसभेत का पिछाडीवर आहे राष्ट्रवादी? असं की या कामांचा फायदा व्हायला काँग्रेस पाहिजे. राष्ट्रवादीतल्या नेत्यांचीच फूस असते तुमच्या विरोधकांना? नाही, मला काही तसं वाटत नाही. पण लोकसभेचं जर बघितलं तर सगळीकडं साधारणतः तो ट्रेंड होता. आणि विशेषतः माझ्या तालुक्यामध्ये असा प्रचार झाला की तेही तालुक्यातले आहेत, त्यांनाही 2 वेळा पराभूत केले. देशामध्ये थोडंसं वातावरण होतं. ह्या सगळ्यांचा परिणाम. आणि अगदीच खरं सांगेन की प्रतीक पाटलांच्या पाठीशी आम्ही ज्या ताकदीने सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे होतं, एकसंघपणाने, मग काँग्रेसमधल्या सगळ्या नेत्यांनी, राष्ट्रवादीमधल्या सगळ्या नेते, सगळ्या सेक्युलर लोकांनी तसं जाणवलं नाही. थोडंसं तिथं कमतरता आली. आणि तेही तालुक्यात असल्यामुळं काही लोकांनी असंही केलं की आता कुठं आबा आहे आपल्या तालुक्यातलं. काही अशा लोकांच्या पण भावना थोड्याशा होत्या. तुम्ही सेक्युलरचा विषय काढला. तुमच्या तासगावच्या सभेमध्ये तुम्ही टीका केली होती की फुले आंबेडकर यांची पुण्याई संपलेली आहे आणि आता हे राज्य तुम्ही फडणवीस आणि गडकरींच्या हातात देणार का? कुठेतरी एक जातीय प्रचार सुरू आहे असं वाटत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर? एक तर कधी कधी असे प्रश्न उपस्थित केले जातात की जेम्स लेनचा मुद्दा मी उपस्थित केला नव्हता. त्यावेळी तो झालेला मुद्दा होता, मुद्दा शांत झाला होता. पण ज्यावेळी मुंबईमध्ये सभा झाली त्यावेळी अशा पद्धतीने बोललं गेलं की विचारांचा मुकाबला विचारांनी केला पाहिजे. आणि मग मी कोण जर आईची बदनामी करत असेल तर कोणत्या विचारण्याचा मुकाबला होऊ शकतो असा एक प्रश्न उपस्थित त्या काळामध्ये केला होता आणि त्याला तसं स्वरूप दिलं. आता मी स्पष्टपणाने म्हटलेलं मला आठवते, कारण ते माझं स्टेटमेंट होतं की जे गडकरी आणि फडणवीस महाराष्ट्र दिन साजरा करत नाहीत, वेगळ्या विदर्भाची मागणी करतात, जे थेट RSSशी संबंधित आहेत, अशा लोकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघणं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी
विचार महाराष्ट्रामधनं संपलेला नाही. आता याचा अर्थ मी काय जातीयवादी बोललो? हा जो एक प्रचार आहे, या प्रचाराला सुद्धा एक प्रकारचा जातीय रंग आहे का, याविषयी मी तुम्हाला विचारणार आहे. पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रोकठोक आबा. नमस्कार, झी24 तास आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत आबा. आबा, तुम्ही बोलत होतात जेम्स लेन प्रकरणाबद्दल. बरं झालं तुम्हीच हा विषय काढलात. 2004 ते 2014 10 वर्ष झाली जवळपास. संपूर्ण महाराष्ट्रात असा एक प्रवाद आहे की जेम्स लेन प्रकरण, जेम्स लेनचे पुस्तक लिहिल्यानंतर भांडारकर इन्स्टिट्यूटवर जो हल्ला झाला आणि त्यानंतर ती जी एक महाराष्ट्रामध्ये मराठा ब्रिगेड निर्माण झाली, या सगळ्या मागे जी चेतना आहे, जी प्रेरणा आहे, जी ताकद आहे, जी रसद आहे, ती रसद तुम्ही पुरवलेली आहे. नाही, यामध्ये काही तथ्य नाही. फक्त इतकंच होतं की जिजामातेबद्दल जे अत्यंत वाईट आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन कुणालाही राग यावा, तळपायाची आग मस्तकाला जावी, इतकं वाईट लिखाण लिहिल्याबद्दल कुणी भावना व्यक्त केला तर त्याला जातीपातीच्या राजकारणाला कोणी पाठबळ दिलं असा त्याचा कृपया अर्थ कुणी काढू नये. आजही तुम्हाला असं वाटतं इतक्या वर्षानंतर की भांडारकर इन्स्टिट्यूटने अशा प्रकारच्या संशोधनाला प्राधान्य दिलं, बढावा दिला? ठीक आहे, आता त्याचा पोलीस तपास झाला आहे, पण जेम्स लेनला काही लोकांनी सहकार्य केलं होतं ही माहिती तर पुढं आलेलीच आहे. आणि त्यातल्या काही लोकांना जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासण्यापर्यंत काही माणसांची मजल गेली होती. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की अशा जातीपातीच्या राजकारणाला आम्ही कधी प्रोत्साहन दिलं नाही. मी आपल्याला एक उदाहरण सांगेन. विलासराव देशमुख साहेब परदेशामध्ये गेले होते आणि मुख्यमंत्री पदाचा चार्ज माझ्याकडे होता. आणि दिलीप वळसे पाटील साहेब माझ्याकडे आले होते की महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीने इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, ॲग्रिकल्चर कॉलेजेस निघत नाहीत, सगळे आता खाजगी निघायला लागले आणि तिथं डोनेशन आणि फी इतकी जास्त आहे की गरिबांची पोरं तिथं जात नाहीत. मी विलासराव देशमुख साहेबांना फोन करून आम्ही हा डिसिजन घेऊ का म्हणून विचारलं आणि तुम्हाला पटत असेल तर घ्या म्हणून त्यांनी मोकळीक दिली. आणि आम्ही एकच कॅबिनेट, दोनदा मुख्यमंत्री पदाचा चार्ज माझ्याकडे असताना मी एकच कॅबिनेट घेतली होती. आणि त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की राज्यातल्या ओबीसीना आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड असलेल्या, मग त्यात सगळ्या जातीचे लोक आले, इकॉनॉमिकल बॅकवर्ड जे खाजगी प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये जातील, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्रिकल्चर कुठल्याही कॉलेजला जातील, त्याची निम्मी फी शासन भरील. आता त्याचा फायदा जसा ओबीसीना झाला तसं इकॉनॉमिकल बॅकवर्ड लोकांना झाला. आज दरवर्षी 450 कोटी रुपये इकॉनॉमिकल बॅकवर्ड विद्यार्थ्यांना मिळतात. पण तरीही राष्ट्रवादी अडचणीत आली की संभाजी ब्रिगेडची आंदोलनं सुरू होतात. निवडणुका आल्या की शिवरायांच्या अवमानाचा मुद्दा येतो, नेत्यांची जात काढली जाते. हे कुठलं आलं पुरोगामित्व? आता मी कोण काढतं? शाहू फुले आंबेडकरांची पुण्याई संपली नाही याचा अर्थ मी कोणाची जात काढली असा का काढला जातो? मी असं म्हटलेलं नाही. त्यांचा पुरोगामी वारसा, पुरोगामी विचार संपला नाही. मग गडकरी आणि फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर शाहू फुले आंबेडकरांची पुण्याई संपली असं कसं शाहू होईल? फुले आंबेडकरांचं नाव घेतलं की नाव घेणारे जातीवादी असं कसं असू शकतं? आणि मी जे बोललो होतो ते वाक्य आजही आपण काढून बघा की जे महाराष्ट्र दिन सुद्धा मोकळेपणाने साजरा करत नाहीत, जे थेट RSSशी बांधलेले आहेत अशा लोकांनी, आणि जे विदर्भ तोडायला मागतायत अशा लोकांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघणं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार महाराष्ट्रातनं संपलेला नाही. पण राजू शेट्टींचं आंदोलन जरी भारी पडलं तरी त्यांची जात काढली जाते. हे कसं काय? मला वाटत नाही. आणि ती कुणी आम्ही काढली अशातलाही भाग नाही आणि लोक काढतात असंही नाही. राजू शेट्टींच्या पाठीमागे तर आहेतच बाकीचे लोक. पण आबा, भाजप हा एक राजकीय पक्ष आहे, त्याच्यातले हे स्वयंसिद्ध नेते आहेत की ज्यांना पूर्णपणे कोणतेही मंत्रालय किंवा मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे घटनेने दिलेला. हे तर सर्वश्रुत आहे की RSS भाजपच्या पाठीमागे आहे, परंतु गडकरी आणि फडणवीस यांचंच नाव पॉईंट आउट करण्यामागे हेतू काय? की बाबा त्यावेळी त्यांचीच नाव होती आणि नुकतेच आमचे विनोद तावडे त्यातनं विड्रॉ झाले होते. ते मुख्यमंत्री पदावरनं गृहमंत्री पदावर आले होते. आता आणखी इलेक्शनचे निकाल लागेपर्यंत आणखी कुठं जात आहेत? तुम्हाला स्पर्धक आहेत. आता आमचे रामदास कदमांना पण गृह खातं पाहिजे, विनोद तावडेंना पण गृह खातं, ह्या खात्यावर फार जणांचा डोळा आहे. पण आबा खडसे साहेब पण नाही, एक मिनिट, खडसे साहेब पण आहेतच की स्पर्धेत. आबा तुम्ही त्यांचंच नाव घेतलं ना, फडणवीस मुख्यमंत्री पदांच्या स्पर्धेत आहेत. त्यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्राचा व्हायला पाहिजे.
उशिरा त्या स्पर्धेमध्ये आले. अगोदर त्यांचं आबा, नाव तुमचं मला वाटतं असं वाटतं टायमिंग हे चुकतंय, कारण की तुमचं विधान होतं त्याच्या आधीच 8 दिवस खडसेंनी जाहीर केली होती त्यांची मुख्यमंत्री पदाची उमेदवारी माझ्या माहितीनुसार. अशी जाहीर केली नव्हती आणि आजही आपण बघितलं तर स्पष्ट आहे म्हणजे आता भाजपची मेजॉरिटी होणार नाही, त्यांचा मुख्यमंत्री करण्याचा आणि त्यांच्यात संघर्ष होण्याचा या पदासाठी संबंध येणार नाही, हे सूर्यप्रकाशा इतकंच सत्य आहे आणि स्वच्छ आहे. पण तरीसुद्धा भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार फडणवीस हे काय आता लपून राहिलेलं नाही. जवळजवळ त्यांच्या प्रत्येक नेत्यांनी ती गोष्ट स्पष्ट केलेली आहे. बाबा, गृहमंत्रीपदावर एवढा सगळ्यांचा डोळा आहे, म्हणजे काय काय असं गृहमंत्रालयात आहे की सगळेजण एवढे आतुरतेने त्या गृहमंत्रालयाचं तर त्यांनी घी देखा आहे लेकिन बडगा नाही देखा म्हणून त्यांना दुरून ते आपल्याकडे असावं असं अगदी बरोबर. वाटतं. आणि हेतू तरी काय, म्हणजे एखाद्या चांगल्या हेतूने मला आवडलं असतं की मी गृहमंत्री होणार आहे, पुन्हा एकही दहशतवादी हल्ला होऊ देणार नाही, गँगस्टर निर्माण होऊन देणार नाही, नक्षलवाद संपवेन, ह्या कारणासाठी मला गृहमंत्रीपद पाहिजे असं जर तावडीजी बोलले असते तर मी त्याचं स्वागत केलं असतं. पण मला अजितदादांना जेलमध्ये घालायचं आहे आणि राष्ट्रवादीच्या लोकांना तुरुंगात पाठवायचं आहे म्हणून मी गृहमंत्री होणार आहे, काय उदात्त हेतू आहे. आणि कोण यांना शेवटी म्हणजे अनेक- आपण लोकशाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये काही चांगल्या परंपरा जोपासलेल्या आहेत. आपण राजकीय विरोधकाला शत्रू मानत नाही आणि आपण शपथच घेत असतो राजभवनावर, कोणाबद्दल ममत्वभाव दाखवणार नाही किंवा कोणाला आकस हेतू परस्पर आकस दाखवणार नाही. आता ह्यांचं कुठं सत्ता, बाजारात तुरीतवर भटभटणीला मारी अशी ह्यांची अवस्था आहे. आजच हे तुरुंगात घालायला निघाले, त्यांचा अजेंडा हा यांचा कार्यक्रम, हा कार्यक्रम असू शकतो. एका ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न असा आहे की इतके वर्ष गृहमंत्रीपद, त्याआधी उपमुख्यमंत्रीपद तुम्ही सांभाळल्यानंतर आता गृहमंत्री पदावर तुम्ही बोलताना असं म्हणलात घी देखा लेकिन बडगा नाही देखा. मग असं कोणतं पद आहे आता महाराष्ट्रात की ज्याची तुम्हाला अभिलाषा असू शकते की याच्यात बडगा कमी आहे आणि घी जास्त आहे? आबा खुलके बोलो. मला आव्हानाला सामोरं जाणं नेहमीच आवडतं आणि नेहमी सुरक्षित राहणं, सेफ राहणं, याच्यापेक्षा आपण मैदानात असलो पाहिजे, लढत राहिलो पाहिजे. वास्तविक मी अगदी पवारसाहेबांना कोणत्या शब्दात त्यांचे आभार मानायचे, धन्यवाद द्यायचे माझ्याकडे शब्द नाहीत. पण फारसं पाठबळ नसताना सुद्धा, मग गट म्हणाल किंवा आणखी काही गोष्टी राजकारणाला ज्या लागतात, असं असताना सुद्धा मला मात्र चॉईसचं खातं, आता ज्या खात्यात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर माझं उपमुख्यमंत्रीपद मी सोडलं होतं, पुन्हा मला संधी मिळाली आणि मला विचारलं गेलं की कोणत्या खात्याचं मंत्री व्हायला आवडेल, तर तुम्ही तेच मी घेतलं. गृहच घेतलं होतं. कारण त्यावेळी माझा असा विचार होता की 26/11ला ज्या ज्या आपल्या उणीवा राहिल्या त्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर आपण पुन्हा एकदा त्या खात्यामध्ये गेलं पाहिजे. आता तसं बघायला गेलं तर या खात्यामध्ये प्रसिद्धी चांगली मिळू शकते, सातत्याने लोकांच्या समोर राहता येतं. पण मागल्या 4 वर्षात बघा की मी कॅमेरे टाळलेले आहेत. अनेक पत्रकार, अनेक सीसीटीव्ही संपादक, कॅमेरे पण टाळलेत. मी सांगतो आपल्याला येतो त्याच्यावर पण येतो. अनेक पत्रकार, अनेक संपादक माझे जीवाभावाचे मित्र आहेत, त्यांनी आग्रही भूमिका घेतल्यावर सुद्धा मी प्रसिद्धीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा मी शांतपणाने माझी कामं करत राहिलो. आज मी विनम्रपणाने दावा करू शकतो तसा हल्ला होऊ नये. सेंट्रल एजन्सीजनी, पोलीस दलांनी ते रोखले पाहिजेत. पण दुर्दैवाने तसा हल्ला झाला तर आम्ही उभा केलेलं फोर्स 1 असेल, क्विक रिस्पॉन्स टीम्स असतील, मी खात्रीने सांगतो जे महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने तशा स्वरूपाचा हल्ला करतील त्यांचं कबर किंवा थडगं महाराष्ट्रामध्येच बांधलं जाईल एवढं सक्षम दल आम्ही उभा केले. आता रोज उठून आपण काय तयारी केल्या हे सांगत हे बसत आपण नाही. अगदी बरोबर दाखवत आहे. नाही आणि त्या शत्रूच्या दृष्टीने सुद्धा योग्य योग्य नाही. नाही. पण आज अत्यंत चांगली शस्त्र आमच्याजवळ आहेत, चांगला फोर्स आमच्याकडे आहे. बरोबर आहे. माझा विनम्र दावा आहे की NSGच्या इतकंच थोडीच तोड आज आमचं दल या क्षेत्रात आम्ही केले. मागल्या वेळी उणीव राहिली होती की आम्हाला तुम्ही दूर वेळेत करायचा इंटेलिजन्स मिळाला प्रयत्न नाही, केलेला आहे. आम्ही केलेले आहेत. आणि मी शांत राहून, प्रसिद्धीपासून बाजूला राहून, फारसं कुठल्या वादात न येता मी माझी कामं शांतपणे करत प्रसिद्धीपासून राहिलो. दूर राहून फारसं कुठल्या वादात न येता मी काम केलं असं जरी दावा असला तरी सुद्धा राष्ट्रवादीकडून सर्वात जास्त प्रसिद्धी जर कोणाला मिळाली असेल तर ती आबांना, एवढं मात्र निश्चित. एका ब्रेक नंतर या प्रसिद्धीचं कारण आपण विचारणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहत आहे रोक ठोक आबा.
नमस्कार. रोकठोक आबा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर उर्फ आबा पाटील. बाबा मगाशी CCTVचा मुद्दा निघाला. 2008ला मुंबईवर हल्ला झाला. आज जवळपास 6 वर्ष होत आली. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये 5000 CCTV बसवण्याची तुम्ही घोषणा केली होती. अनेकदा निर्णय झाले, कॅबिनेटमध्ये अनेकदा चर्चा झाली, परंतु मुंबईमध्ये 5000 TV बसले नाहीत. तुम्ही लंडन दौरा केला त्याच्यासाठी की कशा प्रकारे लंडनमध्ये CCTV आहेत. का पुढे गेला नाही हा प्रोजेक्ट? कारण महत्त्वाच्या सुरक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एकतर मुंबईमध्ये CCTV कॅमेरे बसवणं हे अत्यंत आवश्यक आहे. माझ्याही खात्याचा तोच रिपोर्ट होता, मागणी होती. आणि मग ज्यावेळी हा विषय कॅबिनेटसमोर गेला त्यावेळी या फाईल्स सगळीकडे फिरत बसायला नको, त्यात विलंब व्हायला नको, म्हणून गृह खात्याचे अधिकार काढून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठीत केली की ज्यामध्ये वित्त सचिव, गृह खात्याचे सचिव असे सगळे 5 वरिष्ठ सचिवांची कमिटी आणि हे सर्वाधिकार मुख्य सचिवांच्या समितीला देण्यात आले. आता याही कमिटीने पहिल्यांदा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घेतला आणि टेक्निकल गोष्टी होत्या त्या 4-6 महिने जाणं हे अपेक्षित होतं. पण हा सगळा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी टेंडर काढलं. त्यात ज्या कंपनीला हे टेंडर मिळालं, ज्याचं लोएस्ट टेंडर होतं, त्या कंपनीला MTNLनी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये ब्लॅकलिस्टेड केलं होतं. म्हणून मुख्य सचिवांनी पुन्हा ॲडव्होकेट जनरलला विचारलं. त्यांनी सल्ला दिला मुख्य सचिवांच्या समितीला की ब्लॅकलिस्टेड लोकांना हे टेंडर देणं योग्य नाही. ते टेंडर रद्द झालं. टेंडर दुसऱ्यांदा काढलं. अनेकांनी टेंडर्स भरली, पण तोपर्यंत डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयांचं अवमूल्यन झालं आणि हे सगळे कॅमेरेज वगैरे सगळी टेक्नॉलॉजी परदेशात आणायची होती. त्यामुळे ते तोट्यात जाण्याची शक्यता असल्यामुळं टेंडर भरलेल्या सगळ्या लोकांनी विड्रॉ होण्याची भूमिका घेतली. टेंडर दुसऱ्यांदा रद्द झालं. त्याच समितीने टेंडर तिसऱ्यांदा काढलं आणि आता ते फ्लोट झालं आहे. लवकरच त्याच्यावरचा निर्णय घेईल असं मला वाटतं. पण अनेक वेळा मला प्रश्न विचारला जातो, पण हे सर्वाधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला, एक ऐकून घ्या, आपण कमिटीला दिले होते. आता ह्या कमिटीने तरी असं का केलं याची कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा केली. याही कमिटीला मी विचारलं की एवढा वेळ का लागतोय. प्रश्न आज देशामध्ये कोणच कोणाचं समजून घेत नाही आणि प्रत्येक गोष्टीत काही अनियमितता झाली किंवा नियम सोडून चांगल्या हेतूने एखादी गोष्ट केली तर भ्रष्टाचार झाला अशा एकतर्फी बातम्या यायला सुरुवात होती. आणि एकदा का मारा सुरू झाला, कोर्ट केसेस पाठीमागं लागल्या की चांगली योग्य बाजू असताना सुद्धा लोक आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन उभा राहतात. आता उदाहरणार्थ ह्यातलं एकदा टेंडर मागितलं, फक्त 2च टेंडर आली आणि नियमाप्रमाणे 3 टेंडर किमान असण्याची आवश्यकता आहे. ब्लॅकलिस्टेड कंपनीला त्यांनी टेंडर दिलं असतं, एजीनी पॅरा काढला असता, तर हा निर्णय घेणारे लोक रॉंग बॉक्समध्ये गेले असते. त्यामुळं घाबरूनच अलीकडच्या काळामध्ये थोडंसं नियमाला बगल देऊन चांगल्या हेतूने काम करणं सुद्धा आज लोक टाळतायत. त्याला कारण देशातली परिस्थिती आहे आणि त्यामुळं अधिकाऱ्यांनी ते धाडस दाखवलं नाही, विलंब झालाय. पण आज मी आपल्याला इतकं सांगेन की पुण्यातले CCTV कॅमेरे बसवण्याचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे. काही कॅमेरेज बसलेले आहेत आणि मुंबईतलं काम ह्या अंतिम टप्प्यावर आहे. अच्छा आबा, तुमच्या काळामध्ये गुन्हेगारी वाढली असा एक आरोप होतो आणि तुम्ही गृहमंत्रीपद सांभाळण्यास कणखर नाहीत असा एक आरोप होतो. याबद्दल काय सांगा? असं आहे की आदवा तद्वा बोलणं किंवा चुकीच्या कारवाया करणं याला जर खंबीरपणा मानत असेल तर मी मानत नाही. नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार होतोय म्हटल्यावर थेट IPS अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात मीच घेतलाय. अवैध दारू सापडली, IPS अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याचा निर्णय मी अनेक ठिकाणी अनेक वेळा घेतला. कुठल्या अधिकाऱ्याला असं जे चुकले त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि खंबीरपणा दाखवला नाही अशी एखादी गोष्ट. तुमच्याच काळात दाभोलकरांची हत्या झाली, तुमच्याच काळात सतीश शेट्टींची हत्या झाली, तुमच्याच काळात गृह मंत्रालय सरकारवर नामुष्की उडवली. सतीश शेट्टीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट फाईल करण्याची छडा लागू शकला नाही, एक दिशा सुद्धा मिळाली. शांतपणाने थोडंसं मला उत्तर द्यायला द्या. म्हणजे जिथं अधिकारी चुकले तिथं खंबीरपणाने गोष्टी केल्या. आता समाजामध्ये जसे चांगले लोक असतात, चांगल्या शक्ती असतात, तशा वाईटही शक्ती असतात. आज जगात असा कुठला देश आहे का की जिथं गुन्हेगारी अजिबात नाही, जिथं अजिबात कुठल्या चुकीच्या गोष्टी, बेकायदेशीर गोष्टी होत नाहीत. आज मला आश्चर्य वाटलं की देवेंद्र फडणवीसनी काल डॉक्टर दाभोळकरांच्या केसबद्दल मला विचारलं की तपास का लागत नाही म्हणून. आता त्यांना एवढी किमान माहिती पाहिजे की हा तपास ज्यांना देशातलं सगळ्यात चांगला प्रशासक मानलं जाते त्या मोदी साहेबांच्या CBIकडे आहे.
3 महिन्यापासून. मग मी जर असं विचारलं की का तपास नाही लागला, राजकीय आरोप करणं अनेक वेळा आरोपी पुरावे ठेवत नाहीत, तपास करायला वेळ लागतो. पण तरीसुद्धा आपण ह्या ज्या 2 केसेस सांगितल्या यामध्ये मी इतकंच सांगेन, महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता मला माहीत आहे. अनेक वर्ष या खात्याचा मी मंत्री आहे. पोलीस कुठली कौशल्य वापरतात, किती कष्ट घेतात हे मला माहीत आहे. मी आपल्याला आज आपण हे कॅसेट कायम ठेवा, मी आपल्याला खात्रीने सांगतो, एक ना एक दिवस महाराष्ट्राचे पोलीसच या दोन्ही गोष्टीचा छडा लावल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आज जरी तांत्रिकदृष्ट्या म्हणण्यापेक्षा कायदेशीरदृष्ट्या हे तपास जरी CBIकडे असले तरी महाराष्ट्राच्या पोलीस दलाची जबाबदारी संपली असं पोलीस दल मानत नाही, असं मी मानत नाही. एक छोटासा आणि मग गुन्हे वाढले. आता मग फडणवीस जे काय उत्तर देतील की आता दिल्लीमध्ये तर थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत पोलीस आहेत. महाराष्ट्रापेक्षा आज दिल्लीत गुन्हे नोंद होण्याचं प्रमाण वाढले म्हणजे काय त्यांना आपण अकार्यक्षम समजणार की धमक नाही असं मानणार. आता तिथं केलं तर मग सगळीकडं लोक येत आहेत म्हणून गुन्हे वाढत आहेत, ही ते कारणं देणार. आज मी आपल्याला विनम्रपणाने सांगेन की महाराष्ट्र हे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत एक सुरक्षित राज्य मानलं जातं, महिलांच्या बाबतीत सुरक्षित राज्य मानलं जातं. आपलं मुंबई शहर आहे, देशातलं सगळ्यात मोठं शहर आहे, पण दर लाख लोकसंख्येपाठीमागे महिलांच्यावरचे गुन्हे नोंदण्याचं प्रमाण देशामध्ये मुंबईचा 42वा क्रमांक आहे. आणि मग मी जर असं म्हटलं की भोपाळ असेल किंवा भाजप शासित प्रदेशामधली मोठी शहर आकडेवारी, इथली आकडेवारी दर लाख लोकसंख्येपाठीमागं महिलांच्या बाबतीतले गुन्हे नोंदण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा महिलांचे गुन्हे नोंदवण्याच्या बाबतीत 16वा क्रमांक आहे, मुंबईचा 42वा क्रमांक आहे. आणि मी आपल्याला शांतपणाने ऐका पण की गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री होते त्यावेळी आम्ही नव्हते काढले मोर्चे, मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी मोर्चे काढले होते आणि एक दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी केली होती. दिवसाढवळ्या लोकांचे मुर्दे पडत होते. पिक्चरमध्ये कोणी काम करायचे गँगस्टर ठरवत होते. कोणी एखादी चांगली गाडी घेतली, चांगलं घर घेतलं तर गँगस्टरचे हप्ते जात होते. आज गँगस्टरचा नामोनिशाणा मिटवण्यात आम्हाला यश आलंय. नक्षलच्या बाबतीत आज देशभरातली सगळी परिस्थिती जर बघितली तर नक्षल कंट्रोल करण्यामध्ये महाराष्ट्राला जे यश मिळालंय, आज महाराष्ट्राचं मॉडेल म्हणून देशात वापरण्याचा निर्णय होतोय. नक्षल कंट्रोल करण्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं यश मिळवलंय. गुन्हे महाराष्ट्रामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये कमी नोंदवले जात आहेत, पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये घडलेला गुन्हा माहीत असतो, बाकीच्या ठिकाणचे गुन्हे माहीत होत नाहीत. म्हणून आपण महाराष्ट्रातली परिस्थिती फार बिघडली असा अर्थ तुम्ही करतो. सांगताय सगळी परिस्थिती ठीक आहे, तुम्ही पोलीस दलातील भ्रष्टाचारही बंद केलात, आता पारदर्शक भरती होते, परंतु पोलीस दलात जो वाढलेला भ्रष्टाचार आहे तो कमी करण्यात तुम्हाला यश आलेलं नाही. आता अँटी करप्शन ब्युरो हा माझ्याच अखत्यारीमध्ये काम करतोय. आपण या वर्षीची आणि आतापर्यंतची त्यांची कामगिरी बघितली तर ते कुठल्या खात्यावर कारवाई करतायत, गृह खात्याचा आपण मंत्री आहे, याची उत्तर आपल्याला द्यावी लागतील असं न मानता जिथं जिथं लोकांच्या तक्रारी येत आहेत, पुरावे सापडत आहेत, त्यांना अगदी रुथलेसली त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत. आणि आता मी काल DG अँटी करप्शनची माहिती घेतल्यानंतर आत्तापर्यंत यावर्षी 1049 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अँटी करप्शनने अटक केलेली आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंद केलेत. माझा विनम्र दावा आहे, मग तुमचं असं म्हणणं जरा बसली, माझा विनम्र दावा आहे की अँटी करप्शनच्या कारवाया ह्या देशामध्ये सर्वाधिक महाराष्ट्राच्या आहेत. आता या शेवटी नाही आबा पॉईंट वेल टेकन, पण हा परंतु प्रवृत्तीचा- रियालिटी आणि परसेप्शन मध्ये एक फरक आहे. आपण हा मुद्दा इथेच ठेवूया. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राचे पोलीसच दाभोळकरांच्या हत्येचा छडा लावतील. फक्त छडा लावताना शास्त्रोक्त पद्धतीनं लावला जाईल का त्याला प्लॅनचेटचा आधार असेल, एवढं फक्त ब्रेकवर जाण्यापूर्वी महाराष्ट्र जनतेला सांगा. थांबतो. बोला, तुमचा ब्रेक घ्या ना, सांगा. असा आहे की शास्त्रोक्त पद्धतीने इतकं प्रेशर सरकारवर पण होतं या तपासाच्या बाबतीत. आणि मी आपल्याला आज एक गौप्यस्फोट करू इच्छितो की अनेक पोलीस अधिकाऱ्यांना हा मर्डर आम्ही केला आहे म्हणून सांगणारे अनेक लोक पुढे आले, पण सगळा तपास करताना हे बोगस आहेत हे पोलिसांच्या लक्षामध्ये आलं. त्यातला एखादा दुसरा अटक करून हा तपास लावला आहे असं पोलीस म्हणू शकले असते, पण ती चूक केली नाही. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, खरे गुन्हेगार सापडले पाहिजेत, हीच पोलिसांची आणि आमची धारणा आणि भावना आहे. माझी खात्री आहे की पोलीस शोधतील. आता प्लॅनचेटसारख्या प्रकरणाचा वापर केला का नाही याच्यावर मिश्रा कमिटी नेमली होती, CPच्या कार्यालयामध्ये झालं असं माध्यमामध्ये आलं,
पण आतापर्यंत चौकशीचा जो प्राथमिक रिपोर्ट आलाय, डिटेल रिपोर्ट माझ्याकडे येईल, त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आलाय. नाही, पण महाराष्ट्र- पुढे आलेले लोक कोण होते आता आबा? ते केलं होतं का, आणखी कुणी केलं, हे सगळे रिपोर्टमध्ये, डिटेल रिपोर्टमध्ये, डिटेल चौकशीमध्ये येईल. पण मी आपल्याला सांगेन की प्लॅनचेट वगैरे अशा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतीचा कुठेही वापर मीही सहन करणार नाही, महाराष्ट्रही सहन करणार नाही. आणि जर कोणी केल्याचं सिद्ध झालं तर आपल्याला कारवाई सुद्धा केल्याचं दिसेल. पण आबा, डॉक्टर एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर प्रश्नांचा हा सिलसिला असाच चालू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक आबा. रोकठोक आबामध्ये आपलं स्वागत. आबा, ज्या ताकदीनं तुम्ही भाजपवर तुटून पडता त्या ताकदीनं तुम्ही शिवसेनेवर तुटून पडताना दिसत नाही. शिवसेनेविषयी काही सॉफ्ट कॉर्नर आहे? असं काही सॉफ्ट कॉर्नर नाही, दोघंही आमचे प्रतिस्पर्धी आहेत. पण एकंदरीत मला भारतीय जनता पार्टी आणि त्यांची धोरणं मित्र पक्षाच्या बाबतीत, प्रादेशिक पक्षाच्या बाबतीत, यांना प्रादेशिक पक्ष शिल्लक ठेवायचे नाहीत, ही त्यांची आयडिओलॉजी आहे. आणि तीच घेऊन आज त्यांच्या महाराष्ट्रामध्ये वाटचाल सुरू आहे. आता ते मित्राबरोबर ज्या पद्धतीने वागतायत आणि आमचे मुख्य स्पर्धक ते आहेत, त्यामुळे थोडंसं तुटून त्यांच्यावर पडणं, त्यांच्यावर टीका करणं हे स्वाभाविक केंद्रातल्या आहे. दोन्ही प्रमुख पक्षांना प्रादेशिक पक्ष नको आहेत? सगळ्याच पक्षांना, जे देशस्तरावरचे पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत, त्यांचा अजेंडा असतो. काही जण फार गतीने इम्प्लिमेंट करतात, काही जणांचा छुपा असतो. हा, तुमच्या कोल्हापूरच्या भाषणाकडे येतो मी. कोल्हापूरला तुमचं भाषण झालं, त्यानंतर अजितदादा उभे राहिले बोलायला आणि अजितदादा म्हणले की आबांचं भाषण ऐकलं आणि आता माझी सटकली. त्याच्यानंतर काल हर्षवर्धन पाटील इकडे होते, त्यांना आम्ही हाच प्रश्न विचारला. ते म्हणले माझी नाही सटकली. आता मला सांगा, तुम्ही यापुढे भाषणं करणार आहात तेव्हा कोणाकोणाची त्याच्यानंतर सटकणार आहे? असं आहे की मी केंद्र सरकारने अलीकडच्या काळामध्ये घेतलेले निर्णय, दिलेली आश्वासनं, त्यातनं जनतेचा झालेला भ्रमनिरास हे थोडंसं सविस्तरपणाने मांडलं. आणि मग अजितदादांनी शेवटी सभेत अशी अतिशय शांतपणाने भाषणं केली. सभेत जरा मसाला लागतो, जरा विनोद लागतात, थोडंसं लोकांना आवडेल असं बोलावं लागतं. याचा अर्थ एकदम शब्दशः सिंगममध्ये ऑफिसर ज्या अर्थाने बोलत होता त्या अर्थाने आपण तिथं घेऊ नये. पण नाही, आबांना आबा कधी बरोबर राग येतो का? मसाला आबांना लागतो. कधी राग येतो का? आबांची सटकते का? मला राग आलाय असं आबांना कधी तुमची होतं? कधी सटकते? मनातल्या मनात येतो, पण शेवटी मी अशा स्थानावर आहे की शांतपणाने सगळं सहन केलं पाहिजे आणि राग न दाखवता क्या बात. ज्या गोष्टींचा राग येतो तिथं आपण कारवाई केली पाहिजे. मला राग येतो की जर गरिबावर अन्याय होत असेल, मला राग येतो की आमच्या यंत्रणा सगळ्या शासकीय योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवत नसतील. पण शेवटी तोंडाने बोलण्यापेक्षा आपल्या अधिकाराचा वापर करून अशा लोकांच्यावर कारवाई करणं आपल्याला शक्य आहे. नाही आबा, तुम्ही सांगितलं सभेमध्ये मसाला लागतो, पण याच मसाल्यामुळे अजितदादा अडचणीत आले होते. अजितदादांनी मागे तुम्हाला एक सल्ला दिला होता, तुम्ही मान्य केलं की नाही ते राज्यातील जनतेला तुम्ही सांगालच, पण तुम्ही अजितदादांना सल्ला द्याल का? जरा जपून बोला. असं वाटलं नाही कधी की त्यांना सल्ला द्यावा? चांगले मित्र आहेत तुमचे. असं आहे की शेवटी स्वभावाप्रमाणे बोललं जातं. असं एकमेकाला सल्ले देण्यात पत्र मी मोठा नाही, पण अजितदादांच्या ज्या वक्तव्याबद्दल बोललं जातं, आता मी महाराष्ट्रालाही कळकळीची विनंती करेन की त्यांनी आत्मक्लेश करून घेतला. जे वक्तव्य झालं होतं त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आता हे विसरा म्हणून आवाहन केलं. असा कोण राजकारणी आहे की ज्याची बोलताना कधी जीभ घसरली नाही, ज्यानं कधी चूक केली नाही, असा जगामध्ये कोण असू शकतो का? सगळ्यांच्यावर प्रसंग येतात, सगळेजण. त्यातला एक मग प्रसंग मग होता. मग मी आता मनोहर जोशी साहेब एकदा विधानसभेत म्हटले होते आणि आम्ही माफी मागायला लावली होती. एकदा तेही असं बोलले होते. मी आता ते तर खरं शांत स्वभावाचे मानले जातात, पण भाषणाच्या ओघात त्यांच्या इथून शब्द गेला त्यानंतर होता. जोशी साहेबांचं कधी वादग्रस्त विधान नाही. तुमचं पण ते 26/11च्या हल्ल्यात एक विधान होतं, त्याच्यानंतर तुमचं कधी विधान तसं आलं नाही किंवा राग आला नाही. पण अजितदादा अजितदादांना वारंवार आत्मक्लेशानंतर राग येत बदललेत असतो. का? आणि आता त्यांनी 26/11च्या हल्ल्याच्या संदर्भात खरं तर माझ्यावर माध्यमाने म्हणून थोडासा मी प्रेमाने म्हणतो की अन्याय केला. ते कॅसेट तुमच्याकडे आजही उपलब्ध आहेत, यूट्यूबवर ते भाषण आजही आहे. मी त्यात मुंबई शहरावरच्या हल्ल्याला छोटी घटना असं म्हटल्याचं मला आज दाखवा, पण आता ते इतक्या वेळा मीच ऐकतोय की जणू काय मीच तसं बोललो होतो असं आता मला वाटायला लागलंय. इतक्या वेळा ते वाक्य माझ्या आबा शेवटचे 2 प्रश्न आहेत, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. 2च शेवटचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कसा असावा? तुम्ही इतके वर्ष राजकारणात आहात, हाताला लकवा आलेला नसावा एवढं तर नक्की आहे, मग कसा असावा? मला एक माहित आहे की
आपलं राज्य खूप मोठं आहे देशातलं. आपलं राज्य उद्योगात, शेतीत, महाराष्ट्रातलं पुरोगामीपणाच्या बाबतीतलं, विकासातलं देशाचं शक्तीस्थळ आहे. देशाला शक्ती देण्याचं काम महाराष्ट्र करू शकतो. अशा स्थितीमध्ये कितीही एखाद्या माणसाने काम करायचं म्हटलं तर एकट्याने करून हे राज्य पुढे जाऊ शकत नाही. एक टीमच्या टीम आणि तिला विश्वास देऊन खऱ्या लीडरचं काम एकट्याने काम करण्यापेक्षा सगळ्या टीमला कार्यरत करणं आणि सगळ्यांना बरोबर. जनतेतनं निवडून आला असेल तर त्यात ती क्षमता आलेली असते. जनतेतनं जर एखादा मुख्यमंत्री निवडून आलेला नसेल तर त्यात ती क्षमता थोड्या प्रमाणात कमी असू शकते. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय, त्यामुळं मी काय फारसं या प्रश्नावर बोलू इच्छित नाही. माझ्या मनामध्ये काही असलं तरी सुद्धा काही गोष्टी मनामध्ये ठेवल्या. लास्ट क्वेश्चन तुमच्या मुलीच्या राजकारण प्रवेशाविषयी आणि तिच्या भविष्याविषयी तुमची काय मत आहेत? काय करावं असं वाटतं तिने? मला हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मी अगदी सांगतो की मी राजकारणात आलो, मला काय फार मोठा वारसा नव्हता, घरातलं कोण फार राजकारणात नव्हतं. किंबहुना मी राजकारणात आलो त्यावेळी माझे वडीलही हयात नव्हते. बरोबर आहे. आवड होती, काम करत राहिलो, लोकांचं सहकार्य मिळत राहिलं. आता पण अलीकडच्या काळात एक ट्रेंड आहे की वडील नेता असेल तर मुलांनी राजकारणात आलंच पाहिजे, जणू काय वारसा हक्कच आहे. आवड असेल तर ज्यांना आवड आहे त्यांनी यावं, पण मोठ्या नेत्याचा मुलगा आहे हेच एक मेरिट असू नये. किंवा एखादा चांगलं काम करत असेल ना पण नेत्याचा मुलगा आहे म्हणून ते डिमेरिट पण ठरू नये. गुणवत्तेवर लोकांनी यावं, लोकांना हवं असेल तर यावं. आणि आज राजकारण आणि काळ इतक्या गतीने बदलत चाललाय की यावेळं वतनदाऱ्या वगैरे गोष्टीपेक्षा मेरिट, शिकलेली मुलं ही पुढच्या राजकारणामध्ये येतील. आणि माझी मुलगी अजून लहान आहे. स्पष्ट सांगा, वारसातही तुमचा चालवेल का पुढे राजकारणात, हो किंवा नाही? नाही, तर इतक्या लवकर सांगणं अशक्य आहे. आणि या पुढच्या काळामध्ये माझ्या नावापेक्षा जर तिला राजकारणात द्यायचं असेल तर लोकांचं काम, लोकांचा संपर्क महत्त्वाचं असतं. हेच महत्त्वाचं ठरणार आहे. आबा, शेवटचा प्रश्न. तुमच्यासमोर हा बुद्धिबळाचा पट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. मला तुम्ही सांगा, येत्या काळामध्ये ह्याच्यात घोडा आहे, हत्ती आहे, वजीर आहे, प्यादा आहे, उंट आहे, सगळं आपण पाहत आहे. येत्या काळामध्ये कुठल्या ह्याच्यात तुमचं प्रतिबिंब तुम्हाला सर्वात जास्त चांगलं दिसतंय? वजिरामध्ये, हत्तीमध्ये, घोड्यामध्ये का राजामध्ये? खरं राजकारण्याचं उत्तर देणं योग्य मानणार नाही, मी ते मनात ठेवीन. पण माझी एक धारणा आहे की आत्तापर्यंत मला माझ्या पक्षाने, माझ्या नेत्यांनी खूप काय दिले. राष्ट्रवादीतला एक मी मोठा लाभार्थी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने खूप माझ्यावर प्रेम केलं आहे. त्यामुळं कुठलीही भूमिका आली तर जनतेच्या सेवेत आणि पक्ष वाढवण्याच्या बाबतीत मी कमी पडणार नाही, इतकं मात्र मी सांगेन. आज इतका प्रदीर्घ वेळ आबा आपल्या बरोबर होते. काही प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरं दिली तर ह्या शेवटच्या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली हे आपल्या लक्षात आलं असेल. आबा इतका वेळ काढून आज आमच्याशी रोखठोक चर्चा केली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपले आभार. थँक्यू. मला वाटतं इरिगेशनचं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.